सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्ट बुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, मी गेल्या लेक्चरमध्ये तुम्हाला कमिटमेंट दिली होती की राज्यसेवेमध्ये आता आजकाल राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एमपीएससी लँड रिफॉर्म्सवरती किंवा जमीन सुधारणांवरती क्वेश्चन विचारते. आणि तो क्वेश्चन बऱ्याच विद्यार्थ्यांना सुटतच नाहीत, कारण ते जमीन सुधारणा टॉपिकचा अभ्यासच करत नाहीत किंवा हा टॉपिक कुठून अभ्यासावा हे पण आपल्याला कळत नाही. सो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून हा जो लँड रिफॉर्म्स आहे किंवा भारतामधील जमीन सुधारणा हा जो टॉपिक आहे तो टॉपिक मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये फक्त तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. त्याच्या बाहेर तुमचा क्वेश्चन जाणार नाही, म्हणजे तुमचे 2 मार्क तिथं फिक्स होतील. तर आपण सुरुवात करू. बघा, भारतामध्ये जशी स्वातंत्र्यानंतर जमीन सुधारणा सुरू झाल्या आणि स्वतंत्र अगोदर सुद्धा म्हणजे जगामध्ये सर्वच राष्ट्रांमध्ये जसं जसं राष्ट्र स्वतंत्र होत गेली ब्रिटिशांपासून, तसं तसं तिथं भूसुधारणा जमीन सुधारणा सुरू झाल्या होत्या. तसंच 1935 मध्ये, कधी 1935 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने सुद्धा एक वचन दिलं होतं. काय वचन दिलं होतं? की भूमी सुधारणा हा स्वतंत्र भारताचा प्रमुख मुद्दा असेल आणि कृषी सुधारणांचा तो एक महत्वाचा भाग असेल. राईट. तर या भारतामधील जमीन सुधारणांची नेमकी उद्दिष्ट काय होते? ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये जमीन सुधारणांना सुरुवात करण्यात आली. राईट. जी आधीच्या ज्या पद्धती होत्या जमीनदारी, राईट, म्हणजे जमीनदार जागीरदार यांच्याकडे भरपूर जमीन होत्या. नंतर त्याच्यावरती भाडे करार, भाडे करू शेतकरी तिथं कसत होते, त्यांच्याकडून जास्तीत जास्त भाडे करार हे लोक घेत होते. जवळपास 75% भाडे करार म्हणजे त्यांच्याकडून भाडं घेत होते त्या जमिनीचे. सो हे सगळं संपवायचं होतं. राईट. त्याच्यासाठी मग शेतीच्या वाढत्या उत्पादनात अडथळा ठरणाऱ्या पूर्वीच्या कृषी रचनेतील संस्थात्मक विसंगती दूर करणे हे पहिलं उद्दिष्ट होतं. आता संस्थात्मक विसंगती कोणत्या दूर करायच्या होत्या? म्हणजे जसं की शेत जमिनीचा आकार असेल, राईट, जमिनीची मालकी असेल, नंतर जमिनीचा वारसा असेल, भाडे करार किंवा भाडे करू सुधारणा असेल, राईट, मध्यस्थांचं उच्चाटन करायचं असेल, तर ह्या सगळ्या त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या होत्या. नंतर देशामधील सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करणे. सामाजिक विषमता म्हणजे काय? आता देशामध्ये त्यावेळेसची आपली सोसायटी होती ती पूर्ण जाती व्यवस्थेमध्ये अडकलेली होती. जाती व्यवस्था, नंतर प्रतिष्ठा आणि दर्जा यामध्येच अडकलेली होती. आणि सामाजिक आणि आर्थिक विषमता म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये आता आर्थिक विषमतेमध्ये काय होतं की जी मालकी हक्का संबंधित आढळणाऱ्या ज्या मोठ्या विषमतेमुळे अर्थव्यवस्थेवर जो निगेटिव्ह परिणाम होत होता, ही विषमता आपल्याला कमी करायची होती. राईट. कारण त्याच्यामध्ये म्हणजे आर्थिक विषमता जी मालकी हक्कांबाबतीत विषमता होती, कारण 80% लोकसंख्येला वारसा हक्काने जमिनी मिळाल्या होत्या, परंतु त्याच्यामध्ये तुकडीकरण झालेलं होतं. राईट. पूर्णपणे तुकडीकरण झालं होतं. म्हणून ही मालमत्तेची जी असमान म्हणजे मालकीची जी वाटणी झाली होती, तर ती सुद्धा आपल्याला पूर्णपणे सुधारायची होती. सो त्याच्यामुळे देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करणे, सगळ्यात महत्वाचं दारिद्र्य, कुपोषण, अन्न सुरक्षितता यांच्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी कृषी उत्पादन वाढवणे, याच्यासाठीही ही काही प्रमुख महत्वाची 3 उद्दिष्टे होती. आता आणखी काय याच्यामध्ये कोणकोणते उद्दिष्ट होती? या उद्दिष्टांवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बरं का. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय. नंतर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, म्हणजे सरंजामशाही जी होती त्याचा अंत करणे, भूमिहीनांना जमीन देणे, सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित करणे, राईट. नंतर कृषी उत्पादन वाढ करणे, दारिद्र्य निर्मूलन करणे, भाडे करार सुधारणा, राईट, भाडेकरूंचे हक्क संरक्षित करणे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना जमीनदारांनी त्यांच्या जमिनी कसण्यासाठी भाड्याने दिल्या होत्या, राईट, त्यांना आता पूर्णपणे त्याचा मालकी हक्क आपल्याला द्यायचा होता. म्हणून त्या भाडे करार सुधारणा करायच्या होत्या. किंवा किंवा जे भाडे आधी जे जास्त भाडं घेत होते जमीनदार वगैरे, 75% भाडं घेत होते, तर ते 20 ते 25% पुढे कमी केले होते. तर त्या सुधारणा करायच्या होत्या. त्याच्यामुळे आपल्याला भाडे करार सुधारणा करणं गरजेचं होतं. राईट. जमिनीवरील सुरक्षितता देणे, न्याय्य भाडे निश्चित करणे आणि अन्यायकारक बेदखल करणे थांबवणे, याच्यासाठी आपल्याला भारतामध्ये जमीन सुधारणा करायच्या होत्या. नंतर जमीन धारण्याचे एकत्रीकरण, कन्सॉलिडेशन करणे. कन्सॉलिडेशनसाठी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे? पुढे तुम्हाला माहिती आहे की पहिली घटना दुरुस्ती कायदा देखील केला आणि त्याच्यामध्ये आर्टिकल 31 जे आपलं फंडामेंटल राईट्स आहे त्याच्यामध्ये आर्टिकल 31 ABC त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 9व परिशिष्ट सुद्धा ऍड करण्यात आलं. ते नंतर पुढे मी तुला सांगतोच. नंतर सामाजिक आणि आर्थिक सुधारणा करणे, ग्रामीण गरिबी कमी करणे, भाडेकरूंची सुरक्षितता वाढवणे, अधिक समतोल समाज निर्माण करणे आणि कृषी उत्पादन क्षमता वाढवणे, या उद्दिष्टाने भारतामध्ये जमीन सुधारणा सुरू करण्यात आल्या. मग आता भारतामध्ये जमीन सुधारणा ज्या करण्यात आल्या त्याचे प्रमुख 4 घटक होते. ते 4 घटक कोणत्या समितीच्या शिफारसीवरून ठरवण्यात आले? तर बघा, इंडियन नॅशनल काँग्रेसने भारत स्वातंत्र्यानंतर जेसी कुमारप्पा ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. जेसी कुमारप्पा यांच्या अध्यक्षतेखाली 1949 मध्ये जमिनीच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. तर या समितीने
एक या कुमारप्पा समितीच्या अहवालानुसार भारतामध्ये कृषी सुधारणांसाठी म्हणजे कृषी सुधारणा सुरू करण्यात आल्या आणि त्या कृषी सुधारणांच्या किंवा जमीन सुधारणांच्या एकूण 4 प्रमुख घटक होते किंवा भारतातील ज्या जमीन सुधारणा होत्या त्या 4 प्रमुख घटकांवरती आधारित होत्या. पहिलं म्हणजे मध्यस्थांचं उच्चाटन करणे, द ॲबॉलिशन ऑफ इंटरमिडियरीज. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या म्हणजे स्वतंत्रोत्तर भारतातील जमीन सुधारणा या कोणत्या 4 प्रमुख घटकांवर आधारित होत्या. तर त्यातलं पहिलं म्हणजे द ॲबॉलिशन ऑफ इंटरमिडियरीज, नंतर भाडेकरा सुधारणा, टेनन्सी रिफॉर्म्स, जमीन धारणेवर कमाल मर्यादा, लँड सिलिंग निश्चित करणे आणि जमीन धारणेचे एकत्रीकरण कन्सॉलिडेशन करणे. तर आता आपण वन बाय वन डिस्कस करू. थोडं आता आणखी एक या लेक्चरच्या तुम्हाला नोट सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर त्याच्यासाठी हा नंबर तुमच्याकडे असू द्या. मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पण ऍड करतो आणि तुम्हाला नोट्स पण या लेक्चरच्या पाठवून देतो, जेणेकरून तुमचा एक क्वेश्चन जाणार नाही. आणि तुम्हाला कोणताही कोर्स जॉईन करायचा असेल, राज्यसेवा 2027च्या दृष्टिकोनातून जर तुम्ही प्रिपेअर करत असाल, तर तुम्हाला राज्यसेवेचा र जरी माहीत नसला तरी तुम्हाला पूर्णपणे तुमची पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची कंप्लीट तयारी आपण त्या एक स्वराज्य नावाची आम्ही बॅच सुरू केलेली आहे. त्या स्वराज्य नावाच्या बॅचमध्ये आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. राईट. तर तुमचे मित्रमैत्रिणी असतील किंवा तुम्ही स्वतः असाल, नक्की तुम्ही ही बॅच जॉईन करा. ती तुम्हाला EMI द्वारे सुद्धा त्याची फीस तुम्हाला भरता येते आणि या बॅचबद्दल डिटेल तुम्हाला माहिती हवी असेल किंवा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सिलेबस अंडरस्टँडिंग, नंतर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं रायटिंग प्रॅक्टिस आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करून घेतो. राईट. त्याची तुम्ही काळजी करूच नका. तुमच्या मानगुटीवर बसून आम्ही तुमची सगळी तयारी करून तुमच्याकडून आम्ही करून घेणार आहोत. तर हा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही मला संपर्क करू शकता. राईट. तर मग आता आपण काय करू, पुढचा भाग बघू आपण. पहिलं म्हणजे मध्यस्थांचं उन्मूलन करणे. राईट. जे ॲबॉलिशन ऑफ इंटरमिडियरीज. तर आता मध्यस्थ पद्धत नष्ट करण्यासाठी 1950 मध्ये जे गव्हर्नमेंट होतं, इंडियन गव्हर्नमेंट, त्यांनी जमीनदारी उन्मूलन आणि जमीन सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केली. तर याची प्रमुख वैशिष्ट्ये काय होती, तर एक म्हणजे हक्कांचा अंत करण्यात आला. इथं जमीनदार आणि जहागीरदारांचे सर्व हक्क रद्द करण्यात आले आणि पुढील जमीन संपादनावरती बंदी घालण्यात आली त्यांच्यावरती. नंतर जमीन मालकांना भरपाई देण्यात आली. मध्यस्थ पद्धती नष्ट करताना जे जमीन मालक होते त्या जमीन मालकांना भरपाई देण्यात आली. त्याच्यामुळं जो आपलं बजेट होतं त्यावेळेचं त्याच्यावरती ताण सुद्धा निर्माण झाला होता. नंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला. जे शेतकरी होते, शेतकऱ्यांना रोख, वस्तू आणि सेवांच्या स्वरूपातील जे अन्यायकारक वसुली पासून पूर्णपणे मुक्त करण्यात आलं. कारण हे जमीनदार, जहागीरदार यांच्याकडून रोख, वस्तू किंवा सेवांच्या स्वरूपात अन्यायकारक स्वरूपात वसुली करत होते. त्यांना जी जमीन कसायला दिली होती त्याच्या बदल्यात. सो ही पूर्णपणे मुक्त करण्यात आलं. नंतर जमीन नोंदणीची निर्मिती करण्यात आली. जमीन नोंदणी तयार करण्यात आल्या आणि तसेच सर्वेक्षण आणि जमिनीचे सेटलमेंट करण्यात आलं आणि जमिनीचे सीमांकन करण्यात आलं. जमिनीचे तुकडे वैयक्तिक एकक म्हणून निश्चित करण्यात आले. मध्यस्थांचं उन्मूलन याच्यासाठी करण्यात आलं. याचे फायदे काय झाले, तर या मध्यस्थांच्या उन्मूलन केल्यामुळं सुमारे 2 कोटी भाडेकरू शेतकरी जे होते ते जमिनीचे प्रॉपर मालक बनले. नंतर जी परजीवी वर्ग होता, जमीनदार वगैरे, राईट, त्यांचा वर्गाचा पूर्णपणे अंत झाला. जमीनहीन शेतकऱ्यांसाठी अधिक जमीन उपलब्ध झाली. शेतीयोग्य पडीत जमीन आणि खाजगी जंगले राज्याच्या ताब्यात आली आणि शेतकऱ्यांचा सरकारशी आता थेट संपर्क प्रस्थापित झाला. याचे तोटे काय होते, जमीनदारी संपली किंवा जागीरदारी संपली तरी भूस्वामी पद्धत पूर्णपणे संपली नव्हती, ती आणखी टिकूनच होती. अनेक ठिकाणी भाडेकरार आणि वाटेकरी पद्धत कायम राहिली कारण भीतीमुळं आणि मोठ्या प्रमाणावर बेदखल करण्यात आलं. राईट. मोठ्या प्रमाणावर जे भाडेकरू शेतकरी होते त्यांना बेदखल करण्यात आलं. भाडेकरार जमीनदारांनी जे भाडे म्हणजे ज्या भाडेकरू शेतकऱ्यांना जमिनी दिल्या होत्या राईट, ती पद्धत परत सुरू ठेवली त्यांच्यावरती दबाव टाकून. राईट. तर हे त्याचे तोटे होते. अडचण याच्यामध्ये काय निर्माण झाल्या, मोठ्या प्रमाणात भरपाई देण्यामुळे जे मध्यस्थ होते त्यांना भरपाई देण्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर ताण पडला. राईट. माजी जमीनदारांनी अनेक ठिकाणी नियंत्रण कायम ठेवले. त्याच्यामुळे अनेक भाडेकरू विस्थापित झाले, भाडेकरू निघून गेले. अनुपस्थितीत जमीनदारांची संख्या वाढली आणि ज्यामुळे जमीन मालकीचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे झाले. तर हे लक्षात ठेवा. आता दुसरा महत्वाचा घटक काय होता, भाडेकरार सुधारणा, टेनन्सी रिफॉर्म्स. आता याच्यामध्ये काय करण्यात आलं, जी भाडेकरार सुधारणा आहे त्याच्यामध्ये जमिनीच्या भाडेपट्टी, जास्त भाडे आणि असुरक्षितता या समस्यांवर उपाय म्हणून त्या करण्यात आल्या होत्या. तर याच्यामध्ये 3 मुख्य तत्वांवर आधारित होत्या. एक म्हणजे भाडे. रेंट जे होतं ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे भाडेकरू शेतकरी होते जमीनदारांकडे वगैरे त्यांच्याकडून ते 35% पासून 75% रेट वसूल करायचे.
म्हणजे त्यांनी जर 10 पोती ज्वारीचं उत्पादन केलं तर 7-8 पोती ते घेऊन जायचे, 1-2च पोती शेतकऱ्यांना उरायचे. सो त्याच्यामुळे भाडे एकूण उत्पादनाच्या 1/5 म्हणजे 20% ते 25% 25% जास्त नसावे अशी सुधारणा करण्यात आली, जेणेकरून भाडेकरूंना न्याय्य भाडे मिळेल. आणि काही ठिकाणी तर भाडे करार पद्धत पूर्णपणे रद्द करण्यात आली. धारण सुरक्षितता, सिक्युरिटी ऑफ टेन्युअर, भाडेकरूंना कायमस्वरूपी किंवा सुरक्षित हक्क देण्यात यावेत, ज्यामुळे जमिनीवर सुधारणा करू शकतील. म्हणजे हे 3 मुख्य तत्वांना आधारित होत्या. एक तर तुम्ही काय करा, भाडे कमी करा. दुसरं म्हणजे जे भाडेकरू शेतकरी होते त्यांनाच जमिनी पूर्णपणे देऊन द्या. तेच आता त्या जमिनीचे मालक बनतील. आणि तिसरं म्हणजे मालकी हक्क, ओनरशिप राईट्स. जिथे शक्य असेल तिथे भाडेकरूंना मालकी हक्क देऊन जमीनदार भाडेकरू संबंध समाप्त करणे. मग याच्यामध्ये पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भाडेकरूंना जमीन हक्क पूर्णपणे देण्यात आले. हे राज्यांवरती सोडलं होतं, या राज्यांनी दिले, पण काही राज्यांमध्ये भाडे करार ठेवण्यात आलं आणि धारण सुरक्षितता सुद्धा देण्यात आली. राईट. याच्यामध्ये अडचणी काय होत्या मग? ह्याच्यामध्ये कायद्यातील त्रुटी, जमीन नोंदीचा अभाव आणि कमकुवत प्रशासन यामुळे भाडेकरूंना पूर्ण संरक्षण मिळालं नाही. भाडे करार रद्द केल्यानंतरही गुप्त भाडे करार सुरू ठेवल्या आणि याच्यामध्ये एक हरित क्रांतीनंतर काही भागात रिव्हर्स टेनन्सी वाढली, ज्यामुळे लहान शेतकरी ज्यांना जमिनी मिळालेल्या होत्या किंवा ज्यांना भाडेकरू शेतकरी म्हणून जमिनी मिळाल्या होत्या, राईट, ते पुन्हा मजुरांमध्ये परिवर्तित झाले, कारण जमीनदारांनी जागेदारांनी परत त्यांच्याकडून स्वतःच्या जमिनी काढून घेतल्या. मग अनेक राज्यात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही आणि फारच कमी भाडेकरूंना जमिनीचा हक्क मिळाला. हेच प्रॉब्लेम होता. तिसरं म्हणजे जमीन धारणेवर मर्यादा, सिलिंग ऑन लँड होल्डिंग्स. आता याच्यासाठी काय करण्यात आलं, जमिनीच्या मालकीतील असमानता कमी करण्यासाठी जमीन धारणेवर मर्यादा घालण्याचे कायदे 2 टप्प्यांमध्ये लागू करण्यात आले. पहिला टप्पा म्हणजे कुठला, कशासाठी, तर केंद्रीकरण टाळण्यासाठी. पहिला टप्पा 1960 ते 1972 दरम्यान. जसं की महाराष्ट्रामध्ये हा जो टप्पा आहे तो लागू करण्यात आला आणि महाराष्ट्र शासनाने काय केलं त्यावेळेस, तर बघा 1962 मध्ये, जस्ट अ मिनिट, मी तुम्हाला थोडं बघून सांगतो. 1961 मध्ये महाराष्ट्राने एक कायदा पास केला, लँड सीलिंग ऍक्ट. लँड सीलिंग ऍक्ट कायदा पास केला आणि तो महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला. आणि 1962 मध्ये आणखी एक कायदा पास केला, ज्याचं नाव होतं महाराष्ट्र शेत जमीन नियम कायदा 1962. म्हणजे जमीन धारणेची कमाल मर्यादा, जमीन धारणेची कमाल मर्यादा कायदा एक पास करण्यात आला 1962. आणि त्याच्याद्वारे काय करण्यात आल्या, जमीन धारणेवरती मर्यादा घालण्यात आल्या. आता याच्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये कुटुंब आणि व्यक्ती यावर मर्यादा लागू करावी यावर वाद झाला होता. कुटुंबांतर्गत जमीन हस्तांतरणामुळे कायद्याच्या उद्दिष्टांना बाधा आली. राईट. याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी काय केलं, म्हणजे बऱ्याच लोकांनी फर्जी डिवोर्स घेतले आणि स्वतःच्या नावावरती जमिनी मोठ्या मोठ्या ठेवल्या. कारण याच्यामध्ये काय केलं होतं, दुसऱ्या टप्प्यामध्ये केंद्रीय जमीन सुधारणा समिती स्थापन केली होती 1971 आणि या समितीच्या शिफारसीहून कायद्याचं पुनरावलोकन करून मार्गदर्शक तत्व निश्चित करण्यात आली. आणि त्याच्यामध्ये काय करण्यात आलं, तर जी मर्यादा आहे, जमिनीच्या मर्यादा ठरवण्यात आल्या, जमीन धारण्याच्या मर्यादा ठरवण्यात आल्या. आता याच्यामध्ये 1971 जी समिती होती, त्या समितीने त्या कुणाच्या अध्यक्षतेखाली होती तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही, ते सापडणार पण नाही कुठं. ओके. तर त्या समितीने कुटुंब हे एकक मानलं. कारण अगोदर काय झालं होतं, जे 1972 पर्यंत 60 ते 72 ज्या सुधारणा झाल्या होत्या, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी काय केलं, फर्जी डिवोर्स दाखवले. म्हणजे नवरा आणि बायको, आणि त्याच्यावरती काय केलं, मग वेगवेगळ्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतल्या, जास्तीत जास्त जमीन स्वतःजवळ ठेवण्यासाठी. म्हणून मग 1971च्या जी कमिटी होती, त्या कमिटीनं काय केलं, कुटुंब हे एकक मानलं, ज्याच्यामध्ये 5 सदस्य असतील मिनिमम. आणि त्या कुटुंबाला एकक मानून मग जमीन मर्यादा जी आहे, ती जमीन धारण्याची मर्यादा त्यांनी निश्चित केली. किमान आणि कमाल मर्यादा, जी उत्तम जमीन आहे पाण्याखालची, ती 10 ते 18 एकर तुम्ही धारण करू शकता. मध्यम जमीन 18 ते 27 एकर आणि इतर म्हणजे 54, जास्तीत जास्त तुम्ही 54 एकर पर्यंतची जमीन काय करू शकता, धारण करून ठेवू शकता. असं त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली. मग याच्यामध्ये विविध राज्यांमध्ये अंमलबजावणी वेगवेगळी झाली, परंतु अनेक कायदे भारतीय राज्यघटनेच्या 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले, ज्यामुळे न्यायालयीन आव्हानापासून त्यांना काय मिळालं, संरक्षण मिळालं. राईट. जसं की मग तुम्हाला सांगितलं, याच्यासाठी केंद्राने काय केलं, तर फंडामेंटल राईट्स मध्ये दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये बघा, पहिलीच घटना दुरुस्ती केली. फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1955 मध्ये काय करण्यात आला, हा अमेंडमेंट ऍक्ट पास करण्यात आला, ज्याने काय केलं, कलम 31(1)
कलम 31A म्हणजे सब आर्टिकल ऍड करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या कायद्यांना संरक्षण देण्यात आले, जे शेत जमीन सुधारणा आणि उद्योग आणि वाणिज्य याच्या संदर्भात होते. म्हणजे राज्याने मालमत्ता अधिग्रहण करणे, नंतर राज्याने मालमत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे, नियमांचं एकत्रीकरण करणे, निगमांच्या संचालनाचे किंवा भागधारकांचे हक्क रद्द करणे आणि त्यात बदल करणे आणि भाडे तत्वावरील खाणींचा करार रद्द करणे, त्यात बदल करणे. याच्यासाठी त्यांनी काय केलं, हे पहिल्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट अंतर्गत हे कायद्याने काय केलं, संरक्षण दिलं. आणि त्याच्यामध्येच कलम 31B पण ऍड करण्यात आला, ज्याच्यामध्ये 9व्या अनुसूचीला काय करण्यात आलं, त्यांनी संरक्षण दिलं. जी 9वी अनुसूची आहे, त्या 9व्या अनुसूचीमध्ये आता त्याच्यामध्ये काय करण्यात आलं बघा, जी 9वी अनुसूची होती किंवा 9वं परिशिष्ट होतं, त्याच्यामध्ये त्या 9व्या परिशिष्टामध्ये जे कायदे येतील त्यांना सगळ्यांना ज्युडिशियल रिव्ह्यू पासून काय करण्यात आलं, कायद्यांना मूलभूत हक्कांपासून संरक्षण देण्यात आलं. म्हणजे सर्व मूलभूत हक्कांपासून संरक्षण देण्यात आलं त्या कायद्यांना, 9व्या अनुसूचीमध्ये टाकलेल्या कायद्यांना. आणि त्याच्या अगोदर जे आर्टिकल 31A ठेवलं होतं, आर्टिकल 31A जे ऍड करण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये कलम 14 आणि कलम 19 जे होतं, यांनी दिलेल्या मूलभूत हक्कांच्या म्हणजे कलम 14 आणि कलम 19 या कलमांनी जे मूलभूत हक्क दिले होते, या मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या कारणावरून न्यायालयात आव्हान देता येणार नाही. कोणत्या कायद्यांना, तर 5 प्रकारच्या कायद्यांना, जे मी मगाशी तुम्हाला सांगितले. राईट. तर त्यांना कुठल्याही प्रकारचं आव्हान देता येणार असे त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आले. मग त्याच्यामुळे आणखी बरेच प्रॉब्लेम झाले. मग आता काय करू शकत होतं गव्हर्नमेंट, लँड होल्डिंग किंवा लँड अक्वायर वगैरे करू शकत होतं पूर्णपणे. मग याचं उद्दिष्ट काय होतं, तर अतिरिक्त जमीन सरकारकडे घेऊन ती जमीन हीनांना वाटप करणे, ज्या लोकांकडे जमीन नाही त्यांना वाटप करणे, त्याच्यासाठीच ह्या सुधारणा करण्यात आल्या. आणि पहिली कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट सुद्धा त्याच्यासाठी करण्यात आला. याच्यामध्ये काय समस्या होत्या, जसं बेनामी व्यवहारांद्वारे जमीन वाढली, काहींनी कायद्यापासून बचाव करण्यासाठी बनावट घटस्फोट घेतले, जसं मगाशी मी तुम्हाला समजावून सांगितलं. याच्यामध्ये अडचणी काय होत्या, काही जमिनींना मर्यादेतून सूट दिल्याने कायद्याचे उल्लंघन करण्याच्या संधी निर्माण झाल्या आणि 1990 मध्ये 9व्या अनुसूचीमध्ये समावेश झाल्याने नागरी न्यायालयांच्या अधिकार क्षेत्रावरती पण मर्यादा आल्या. राईट. नंतर आता पुढं, आता जो शेवटचा टप्पा आहे, घटक आहे, तो घटक कोणता आहे, तर जमीन धारणांचे एकत्रीकरण, कन्सोलिडेशन ऑफ होल्डिंग्स. तर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेली जमीन जी आहे ती एकत्र करून त्याचं मोठं क्षेत्र तयार करणे, याच्यासाठी हा एक घटक होता. फक्त एवढंच लक्षात ठेवा, उद्दिष्ट काय होतं, सिंचन आणि शेती व्यवस्थापन सुलभ करणे, उत्पादन क्षमता वाढवणे. याची अंमलबजावणी सक्तीनं कुठं झाली, पंजाब आणि हरियाणामध्ये सक्तीनं झाली, इतर राज्यात त्यांच्या स्वेच्छेनं करण्यात आली. राईट. तर याचे फायदे काय झाले, मग शेती खर्च कमी झाला, वेळ आणि मजुरीची बचत झाली, वाद कमी झाले शेती संदर्भातले. पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश हे यशस्वी झालं आणि इतर ठिकाणी फक्त अपेक्षित यश मिळालं नाही. कशासाठी, कन्सॉलिडेशन किंवा जमीन धारणांचं एकत्रीकरण करण्यासाठी. तर या 4 घटक हे जमीन सुधारणांचे होते, ते तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. मग या भारतातील जमीन सुधारणांचे परिणाम काय झाले, याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. एकतर उत्पादन वाढ झाली, जमीन धारणेची सुरक्षितता आणि जमीन वाटपामुळे शेतकऱ्यांनी जमिनीच्या विकासाकडे लक्ष दिलं, त्याच्यामुळे उत्पादन वाढलं. भाडेकरूंना संरक्षण मिळालं, भाडेकरार समाप्ती, बेदखली, जमीन खरेदी याबाबत कायदेशीर संरक्षण मिळालं. जमीन मालकीचे महत्व, जमिनीमुळे आर्थिक लाभाबरोबर सामाजिक प्रतिष्ठा देखील मिळाली किंवा मिळते. जमीन नोंदणी ठेवणे आवश्यक झालं आणि जमीन मालकांवरील आर्थिक भार जो आहे तो जे विशेषतः अनुपस्थित जमीनदारांना मर्यादा घालण्यात आल्या. मर्यादा कायदे टाळण्यासाठी मोठा खर्च त्यांना करावा लागला आणि कायदेशीर आणि प्रशासकीय मदत त्यांना घ्यावी लागली. तर हे या जमीन सुधारणांचे काय झाले, थोडक्यात परिणाम झाले. आता आणखी काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, जसं की भूदान आणि ग्रामदान चळवळ. बघा, विनोबा भावे यांनी चळवळ सुरू केली होती. जी भूदान चळवळ होती ती 1951 मध्ये सुरू केली होती. कशासाठी, जे मोठे मोठे जमीनदार होते त्या जमीनदारांनी स्वच्छेने जमीन दान करावी, हा त्याचा उद्देश होता. आणि ग्रामदान चळवळ काय होती, 1952 मध्ये सुरू केली होती. ती संपूर्ण गावाची जमीन सामूहिक मालकीत आणणे. पहिले ग्रामदान गाव होतं मंगरोड, उत्तर प्रदेश मधलं. आता आपल्याकडे बघा, ग्रामदान चळवळीतून गडचिरोलीमध्ये पण काही गावांनी ग्रामदान चळवळीतून हे पूर्णपणे एकत्रित सामूहिक मालकी केलेली आहे. राईट. हे ऍक्च्युली कसं, याच्यामध्ये समाजवाद आणि म्हणजे समाजवादाचं तत्व आहे ऍक्च्युली हे. राईट. तर हे फक्त एवढं थोडक्यात लक्षात ठेवा. मग आता या भूदान आणि ग्रामदान चळवळीचं यश काय, तर सामाजिक परिवर्तनासाठी मोठी चळवळ होती पहिली. मोठ्या जमीनदारांवर नैतिक दबाव आला, त्याच्यामुळे त्यांनी दान केल्या जमिनी आणि शेतकरी संघटनांना चालना मिळाली. बहुतेक जमिनी सुपीक नव्हत्या ज्या दान केल्या होत्या त्या. असमानतेच्या जिथं असमानता होती पूर्णपणे भागात, तिथं अपयश आलं. राईट. ह्याच्यावरच्या मर्यादा होत्या आणि परिणाम काय झाला, 1969 नंतर हे महत्व कमी झालं, कारण विनोबा भावे यांच्या निवृत्तीनंतर हा प्रभाव पूर्णपणे घटला. राईट. तर हे लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर
तुम्हाला कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल, आपण पूर्णपणे राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जो कंप्लीट सिलेबस आहे, हे तरी मी तुम्हाला थोडक्यात शिकवलं राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मी तुम्हाला मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच पद्धतीने नोट्स पण देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आपण ज्या पेड बॅचेसमध्ये शिकवतो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू पर्यंतची कंप्लीट तयारी करून घेतली जाते, राईट. आणि तुम्हाला इतर काय करायची गरजच पडणार नाही. क्लास आणि क्लासच्या नोट्स करा, त्याच्या बाहेर तुम्हाला काय करायची गरज पडणार नाही. कारण यावर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे 10 क्वेश्चन विचारले इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवरती, त्याच्यापैकी 8 क्वेश्चन मी दिलेल्या नोट्समधून आले होते पूर्णपणे. सो हा नंबर तुमच्याकडे असू द्या. तुम्हाला जर कोणताही कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती मला तुम्ही संपर्क करू शकता. ओके. सो थँक यू सो मच. हॅव ग्रेट डे.